नमस्कार, मी प्रकाश टोळीवर तुमचं खूप खूप स्वागत। 27 नोव्हेंबर 2005 आणि 17 नोव्हेंबर 2012 या 2 तारखा तमाम मराठी माणसाला, तमाम शिवसैनिकाला एक वेदना घेऊन जाणाऱ्या तारखा होता। पण आज 5 जुलै 2025 ही तारीख तमाम शिवसैनिकांना, मनसे सैनिकांना आणि महाराष्ट्र मराठी प्रेमींना एक आनंद देऊन जाणारी तारीख आहे। कारण आजच्या दिवशी 2 भाऊ 20 वर्षानंतर एकत्र येत आहेत मराठीच्या मुद्द्यावर, मराठी भाषेच्या मुद्द्यावर आणि महाराष्ट्रासाठी। हे 2 भाऊ 20 वर्षानंतर एकत्र आहेत। आपण आता वरळी डोमवर उभे आहोत। याच ठिकाणी तमाम मराठी माणूस, राज ठाकरे प्रेमी, उद्धव ठाकरे प्रेमी आणि शिवसेनेवर प्रेम करणारे, मनसेवर प्रेम करणारे कार्यकर्ते याच ठिकाणी आज जमणार आहेत। एक मोठा मेळावा मराठी माणसाचा या ठिकाणी होणार आहे। आपण आता वरळी डोमवर उभे आहोत। आपल्या सोबत आहेत मोहन यादव। मोहन यादव हे फार जुने कट्टर शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। आपण त्यांना दरवेळेस दसरा मेळाव्याला बघतो। आपल्या सोबत मोहन यादव यांच्याकडे बघितलं तर आपल्याला असं दिसतं की मोहन यादव यांचे टोपी भगवा आहे, शेत भगवा आहे, पॅन्ट भगवा आहे आणि त्यांचा बूट सुद्धा भगवा आहे। आणि इतकंच नाही, त्यांच्या गाडीचा संपूर्ण कलर या भगव्या कलरचा आहे। बघितलं तर गाडीची प्रत्येक इक्विपमेंट बघितलं तर संपूर्ण भगव्या कलरचा आहे। आणि आपण या ठिकाणी बघितलं तर मोहन यादव यांचे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सोबत फोटोज आहेत। आता आपण चर्चा करू मोहन यादव यांच्याशी। मोहन यादव सर, काय सांगाल, आपण किती वर्ष जुने शिवसेनेचे कार्यकर्ते आहात आणि आज 2 भाऊ एवढ्या वर्षानंतर एकत्र येत आहेत, तुम्हाला किती आनंद झालाय? माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव। माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव। मोठं नांदगाव 2 तालुक्यामधलं आहे। आता केसनामध्ये राहतोय। आमचं कुटुंब, आमची मुलगी स्वाती चौधरी, जावई संजय चौधरी, माझी मंडळी सुनीता यादव, राय उद्धव 2 मुलं आहे मला। यांची नाव पण राज आणि उद्धव आहेत। दोन्ही मुलांची नाव राय उद्धव ठेवलेले। तर आमच्या कुटुंबाला एवढा आनंद झाला। मी 27 वर्ष झाले गाडी घेऊन फिरतोय, पण आता ह्याला एवढा उशीर लागला म्हणून वाईट वाटतंय। परंतु आता राजसाहेबांच्या हातात उद्धव साहेबांनी सतत द्यावं आणि मुख्यमंत्री राजसाहेबांना करावं अशी आमच्या कुटुंबाची इच्छा होती। राज ठाकरे मुख्यमंत्री कसे होतील? राज ठाकरे तर मनसेचे आहेत आणि शिवसेनेची ताकद महाराष्ट्रात। तुम्हाला असं म्हणायचं की शिवसेनेची कमान राज ठाकरेंनी सांभाळावी? नाही, पण राज साहेबांनी शिवसेनेकडे यावं, आमच्याकडे उद्धव साहेबांकडे यावं आणि त्याच्यात विलीन करून द्यावं। एकच पक्ष पाहिजे शिवसेना, म्हणजे ही ठाकरेंचा शिवसेना आहे। त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री राज साहेबांना बनावं। जुने कट्टर कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे, किती वर्षापासून तुम्ही शिवसेनेशी जुडलात? 27 वर्ष झाले रथ घेऊन फिरतोय मी। माझा पाय मोडलेला आहे, पायात नट बोलतोय की माझं किडनीचं ऑपरेशन झालंय, परंतु मी आज आनंदाचा दिवस आहे म्हणून मी फिरतोय। आम्हाला लय आनंद वाटला। गेल्या 27 वर्षापासून शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते असलेले मोहन यादव यांचे चिरंजीव सुद्धा उद्धव यादव या ठिकाणी आहेत। उद्धवजी, काय सांगाल? तुमचे वडील शिवसेनेचे 27 वर्षापासून कार्यकर्ते आहेत। शिवसेनेच्या प्रेमाखातर, ठाकरे परिवाराच्या प्रेमाखातर तुमचं नाव सुद्धा त्यांनी उद्धव सुद्धा, आणि आज तोच ठाकरे परिवारातले 2 भाऊ एकत्र येतात, काय सांगाल? माझं नाव उद्धव मोहन यादव आहे। गेले 27 वर्षापासून हा रथ येत आहे आणि बाळासाहेबांचा आज स्वप्न साकार होत आहे। या घटनेला 20 वर्ष लागले, परंतु आज हा सोन्याचा दिवस आहे। आणि सगळ्याला कारणीभूत म्हणजे कसं, दोघा भावांना एकत्र होऊन द्यायचं नाही। हा भाजपचा पहिल्यापासून छंद राहिलेला आहे आणि काय कुठं झालं, भ्रष्टाचार झाला, काय झालं, लोकांना नुसतं ओढून द्यायचं हा काम आहे फक्त भाजपचं। आणि भाजपचं सरकार महाराष्ट्रात असून हा जे रद्द करावा लागला हिंदी, हे ठाकरेंचं पावर आहे आणि हे ठाकरे नावालाच घाबरले। मुळात यांची ताकद किती आहे हे आपण कळलं असेल। मोहन यादव आणि उद्धव यादव यांचे दोघांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर त्यांचं शिवसेना पक्षावर किती प्रेम आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। पण या ठिकाणी आणखीन काही शिवसैनिक आलेले आहेत। दादा, कुठून आला तुम्ही?
आम्ही जळगाववरून आलो. जळगाववरून एवढ्या लांबून जळगावून आलात. हो. काय सांगाल, दोन भाऊ एकत्र येतात, आलेत आता राजकीय मराठी भाषेसाठी महाराष्ट्रासाठी एकत्र आलेत, पण तुम्हाला काय वाटतं दोघांनी राजकीय पथकावर पण एकत्र यावं? एकत्र आले तर महाराष्ट्राची जी शान आहे ती बुलंद होईल. आणि महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांनी उद्धव साहेबांची जर मुख्यमंत्री पदाची नियुक्ती झाली तर मुंबई ही एकदम बळकट होईल. बळकट झाल्यानंतर पुढील जे आहे होणारे जे मराठी माणसावर अन्याय अत्याचार होतात ते होणार नाही. मराठी माणसांना वाटचाल भेटेल, पुढे मराठी माणसांना धंदे भेटतील. जे आता बेरोजगार फिरत आहेत त्यांना रोजगार मिळेल. त्या निमित्तानं आम्ही जळगावून आलेलो आहे. आमच्या सोबत आहेत आमचे जिल्हाध्यक्ष माननीय मुकुंदभाऊ रोटे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अरुणभाऊ भवाने. आम्ही सोबत एकत्र आलो आहोत. रात्रीपासून आम्ही निघालो पावसामध्ये आणि परत इथपर्यंत पोहोचलो. त्यासाठी आमचे सन्माननीय मुकुंदभाऊ रोटे जिल्हाध्यक्ष हे मार्गदर्शन करतील. ठीक आहे. तर सर काय म्हणतात, राज ठाकरेंनी शिवसेनेची कमान सांभाळली पाहिजे का? नाही, हे बघा, विषय असा आहे की कोणाची कोण कमान सांभाळेल ते आम्ही नाही बोलू शकत. तो त्यांचा दोघं भावांचा विषय आहे. आलं का लक्षात? फक्त एक आहे की राजसाहेबांच्या आणि महाराष्ट्र सैनिकांच्या घामातून जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयार झालेली आहे, तो ब्रँड जो आहे महाराष्ट्र मनसे, तो ब्रँड नाही म्हणजे काय विलीन होऊ शकत किंवा काही होऊ शकत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ही सेपरेट एक पक्ष आहे. त्यामुळे ते पक्ष राहणार आहे. आपण बघतोय की किती मोठा उत्साह आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. कॅमेरामॅन योगेश जाधव, मी प्रकाश, वरळी डोम, मुंबई.